करत आहात. तलाठी भरतीसाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. कारण आपण तलाठी भरती 2025 साठी 10,000 प्रश्नांचा सराव करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर तलाठी भरती 2025च्या अनुषंगानं महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी सबस्क्राईब करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कोणता रोग जीवनसत्व बी च्या अभावामुळे होतो? या ठिकाणी पहा, जीवनसत्व बी च्या अभावामुळे बेरी नावाचा रोग होतो, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. रातांधळेपणा व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे म्हणजे जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो. मुडदूस जीवनसत्व ड च्या अभावामुळे आणि त्वचेचे विकार आहेत ते जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे? आता या ठिकाणी पहा, कसारा घाट, याला आपण काय म्हणतो, थळ घाट, हा आहे मुंबई आणि नाशिक यांच्या दरम्यान. त्याचबरोबर पसरणी घाट आहे पाचगणी आणि वाई यांच्या दरम्यान. त्याचबरोबर आंबेनळी घाट आहे, तो आहे महाबळेश्वर आणि पोलादपूर यांच्या दरम्यान, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4 आंबेनळी हा घाट महाबळेश्वर आणि पोलादपूर यांच्या दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 3, एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता? आता या ठिकाणी पहा, एड्स म्हणजे काय, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. यानं काय होतं, तर रोग्याच्या प्रतिकार क्षमतेवर परिणाम होतो. तर मित्रांनो, हा रोग कशामुळे होतो, तर HIV नावाच्या विषाणूमुळे, म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे होतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, एड्स हा रोग आहे तो विषाणूमुळे होतो, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 4, कोणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला? आता मित्रांनो, 2 व्यक्तींनी न्यू इंडिया नावाचं वृत्तपत्र चालवलं. तर त्यापैकी जे साप्ताहिक होतं ते ॲनी बेझंट यांनी चालवलं आणि दैनिक होतं ते बिपिनचंद्र पाल यांनी चालवलं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, न्यू इंडिया हे वर्तमानपत्र आहे ते बिपिनचंद्र पाल यांनी चालवलेलं होतं. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन, न्यू इंडिया आणि हरिजन नावाचं वृत्तपत्र चालवलं. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा नावाची 2 वृत्तपत्र चालवली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, स्वदेशी चळवळ सर्वप्रथम केव्हा सुरू झाली? आता या ठिकाणी पाहायचं आहे, 1905 साली काय झालं, लॉर्ड कर्झन यानं बंगालची फाळणी केली आणि त्यानंतर बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी वंगभंग आंदोलन करण्यात आले आणि या दरम्यानच सर्वात पहिल्यांदा स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1 वंगभंग विरोधी आंदोलनाच्या वेळी स्वदेशी चळवळ सर्वप्रथम सुरू झाली. पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते या अर्थाची जुळणारी म्हण खालीलपैकी कोणती? तर मित्रांनो, ती म्हण आहे भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. ज्याला भीती वाटते त्याच्या पाठीमागच भूत लागणं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. बळी तो कानपिळी म्हणजे काय, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे शक्ती आहे तोच राज्य करेल. त्याचबरोबर दिव्याखाली अंधार म्हणजे काय, तर काही चांगल्या व्यक्तीच्या ठिकाणी देखील दुर्गुण असतात या अर्थाची ही म्हण आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे टिंबटिंबशी संबंधित आहे. मित्रांनो, युनिसेफ म्हणजे काय, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजे काय, बालकांसाठी असलेला निधी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी, पर्याय 3 बालके. तर मित्रांनो, या संघटनेची स्थापना कधी झाली, 1946 ला झाली आणि याचं मुख्यालय आहे ते अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही? मित्रांनो, शब्दांचे 2 प्रकार लक्षात ठेवा, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध म्हणजे काय आणि साधित म्हणजे काय, जर मूळ शब्द आहेसा असेल तर त्याला काय म्हणायचं, सिद्ध शब्द. परंतु जर त्याच्या रूपामध्ये बदल झाला असेल, त्याला प्रत्यय उपसर्ग जोडला गेला असेल तर त्याला काय म्हणायचं, साधित शब्द. मग या ठिकाणी पहा, भांडखोर मध्ये खोर हा प्रत्यय आहे, बेजबाबदार मध्ये बे हा काय उपसर्ग आहे आणि थोरवी मध्ये वी हा काय प्रत्यय आहे. म्हणजे त्यांनी काय साधित आहेत. परंतु इमारत हा शब्द मूळचा इमारत असाच लिहिला जातो. म्हणजे या ठिकाणी इमारत कसा आहे, सिद्ध आहे. म्हणजे पर्याय 2 इमारत हा साधित नाही. ठीक आहे.
मग या ठिकाणी पहा, जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे, तोही टॉपिक वाईज, तर तुम्ही आपल्या चॅनलवरील A to Z मराठी व्याकरण नावाचे सिरीज पहा. यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज सराव करणार आहोत, तो देखील अगदी फ्रीमध्ये. त्यामुळे आपल्या चॅनलवरील A to Z मराठी व्याकरण नावाची सिरीज नक्की पहा आणि ती सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 9. तळहातावर मावणारे संगणकीय उपकरण कोणते? आता या ठिकाणी पहा, लॅपटॉपचं उदाहरण घेऊया. लॅपटॉप म्हणजे काय? लॅप म्हणजे आपल्या काखेत मावेल असा, काखेत मावेल असा संगणक म्हणजे काय? लॅपटॉप. तर मित्रांनो, तळहाताला काय म्हणतात? तळहाताला म्हणतात पाम. मग मित्रांनो, तळहातावर मावेल असा संगणक कोणता? पाम टॉप. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. पुरोगामी या शब्दाचा अर्थ काय? मित्रांनो, पुरोगामी म्हणजे काय? नवीन विचारांचा किंवा सुधारणावादी. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 सुधारणावादी. प्रश्न क्रमांक 11. सन कितीमध्ये दादाभाई नौरोजी यांनी रास्तगोफ्तार हे साप्ताहिक सुरू केले? आता या ठिकाणी पहा, 1851 दादाभाई नौरोजी यांनी रास्तगोफ्तारची घोषणा केली, परंतु त्याचं छापखाना आहे किंवा त्याचं मुद्रण आहे ते 1854 सुरू झालं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 4 1854 रास्तगोफ्तार हे वृत्तपत्र किंवा साप्ताहिक सुरू झालं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. आता या ठिकाणी पहा, संयुक्त राष्ट्रांची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली 24 ऑक्टोबर 1945 आणि याचं मुख्यालय आहे ते अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. मित्रांनो, जर तुम्हाला याच सारख्या 100 प्रश्नांचा सराव क्विज मार्फत करायचा आहे, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर महत्वाची माहिती, महत्वाचे प्रश्न आणि महत्वाच्या PDF दिल्या जातात. त्याचबरोबर आपण त्या टेलिग्राम चॅनलवर दररोज 100 प्रश्नांचा सराव करत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक शनिवारी 100 चालू घडामोडी देखील असतात. त्यामुळे दररोज क्विज मार्फत प्रश्नोत्तरांचा सराव करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सर्व माहिती अगदी मोफत दिली जात आहे, त्यामुळे नक्की जॉईन करा. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 13. अणुविद्युत प्रकल्प व राज्यांची अयोग्य जोडी ओळखा. या ठिकाणी पहा, कल्पकम तमिळनाडू बरोबर, रावतभाटा राजस्थान बरोबर, कैगा कर्नाटक बरोबर, परंतु नरोरा हरियाणा, नरोरा कुठे आहे मित्रांनो? उत्तर प्रदेश मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 हा काय? चुकलेला आहे, अयोग्य आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. नेहमी दुसऱ्याला मदत करा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, जेव्हा एखाद्या वाक्यातून उपदेश, आज्ञा, विनंती यांचा बोध होतो, तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं? ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी नेहमी दुसऱ्याला मदत करा हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? उपदेशात्मक आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आहे? आज्ञार्थी आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. स्वार्थी कधी असेल? जर एखाद्या वाक्यातून फक्त काळाचा बोध होत असेल तर स्वार्थी वाक्य. जर एखाद्या वाक्यामधील एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे अशा प्रकारची रचना असेल तर संकेतार्थी वाक्य. आणि विद्यार्थी कधी? मग जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखादी गोष्ट घडावी, व्हावी या प्रकारची रचना असते, म्हणजे शेवटी वा, वी असतं, त्यावेळी काय? विद्यार्थी वाक्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय कोणत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे? आता मित्रांनो, 1973चा खटला आहे केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार खटला. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला की भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा भारतीय घटनेचाच एक भाग आहे आणि त्यामध्ये बदल करता येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 4 केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार खटला. ठीक आहे. वर्ष काय होतं? 1973. प्रश्न क्रमांक 16. जागतिक व्यापार संघटनेतील सदस्य देशांची एकूण संख्या किती आहे? मित्रांनो, जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO. याची स्थापना आहे ते 1 जानेवारी 1995 करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे ते स्वित्झर्लंड मधील जिनेवा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर यामध्ये एकूण 164 सदस्य देश आहेत. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 17. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल या शब्दसमूहासाठी योग्य शब्द शोधा. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हळूहळू होणारा इष्ट बदल म्हणजे काय? उत्क्रांती. पर्याय 1 हे आपलं उत्तर आहे. क्रांती म्हणजे काय? तर एखाद्या क्षेत्रामध्ये अचानक होणारा आमूलाग्र बदल, त्याला काय म्हणणार? क्रांती. आणि हळूहळू होणारा इष्ट बदल
उत्क्रांती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, सुवर्णदुर्ग किल्ला टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, सुवर्णदुर्ग किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेला होता आणि हा आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय 1 रत्नागिरी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो? आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना आहे ते 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आले होते आणि त्यामुळेच 1950 पासून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 7 एप्रिल हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्षपद भूषवण्याचा मान सर्वप्रथम टिंबटिंब यांना लाभला. आता या ठिकाणी पहा, भारतीय राज्यघटनेसाठी घटना समितीची पहिली बैठक आहे ती 9 डिसेंबर 1946 रोजी भरली होती आणि त्या बैठकीमध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते. ठीक आहे. त्यानंतर पुढे 11 डिसेंबर रोजी दुसरी बैठक बसली, त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. प्रश्न क्रमांक 21, दादू चौगुले हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? आता या ठिकाणी पहा, दादू चौगुले म्हटलं की लक्षातच ठेवायचं कुस्ती. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो त्यांनी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, त्यासोबतच आणखी कॉमनवेल्थ खेळांमध्ये रजत पदक मिळवलेलं आहे. त्यासोबतच त्यांना ध्यानचंद पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्न महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतातील खनिज उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? आता मित्रांनो, भारतामध्ये जे काही खनिज उत्पादन होतं त्यापैकी 40% उत्पादन आहे ते एकट्या झारखंड या राज्यामध्ये होतं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? पर्याय क्रमांक 4 झारखंड या राज्यामध्ये खनिज उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. प्रश्न क्रमांक 23, भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? आता मित्रांनो, भारतातील सर्वोच्च शिखर आहे ते हिमालयातील काराकोरम रांगेमध्ये आहे. काराकोरम या दोन्हीमध्ये पहिलं अक्षर कोणतं येतं? के येतं, म्हणून या ठिकाणी या शिखराला नाव देण्यात आलेलं आहे K2. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 K2. कोणत्या रांगेमध्ये आहे? हिमालयातील काराकोरम रांगेमध्ये. आणि याचं दुसरं नाव काय आहे? माउंट गॉडविन ऑस्टिन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत याची माहिती जर तुम्हाला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 25, यापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? मित्रांनो, पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या कोणत्या आहेत महाराष्ट्रामध्ये? नर्मदा आणि तापी. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 नर्मदा. गोदावरी, ब्रह्मपुत्रा, कावेरी पूर्ववाहिनी नद्या आहेत. लक्षात कसं ठेवायचं? ज्या नद्या अरबी समुद्राला मिळतात त्या पश्चिम वाहिनी आणि ज्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात त्या पूर्ववाहिनी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास टिंबटिंब हे ग्रहण होते. आता या ठिकाणी हा मोठा सूर्य आहे, हा चंद्र आहे, आणि या ठिकाणी पृथ्वी आली तर काय होणार आहे? सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे चंद्र आपल्याला दिसणार नाही. म्हणजे काय होणार आहे? चंद्रग्रहण होणार आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. परंतु ज्यावेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो तेव्हा काय होतं? सूर्याचा काही भाग पृथ्वीच्या काही भागावरून दिसत नाही, त्यावेळी कोणतं ग्रहण होतं? सूर्यग्रहण. लक्षात ठेवायचं, चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी आली तर चंद्रग्रहण आणि पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला तर सूर्यग्रहण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, ऐतिहासिक बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, बक्सारची लढाई वर्ष होतं 1764. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. आणि ही लढाई लढली गेली होती इंग्रज आणि बंगालचा नवाब मीर कासिम यांच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 28, राजेवाडी हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, राजेवाडी हे प्रसिद्ध आहे अंजीर उत्पादनासाठी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 अंजीर हे आपलं उत्तर आहे. त्यासोबतच संत्री, नागपूर, द्राक्षे, सांगली आणि नाशिक, चिक्कू, घोलवड. ठीक आहे.
यासारखी अनेक पिकं आणि अनेक फळं यांच्यासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे आपल्याला माहित असले पाहिजेत. प्रश्न क्रमांक 29. कोकणात एकूण टिंब जिल्हे आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि त्यापैकी कोकण विभागामध्ये 7 जिल्हे आहेत. कोणते कोणते? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग असे एकूण 7 जिल्हे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4, 7 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. विद्युत दाबाचे एकक काय? मित्रांनो, विद्युत दाब आहे तो व्होल्ट मध्ये मोजला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. एम्पियर मध्ये विद्युत प्रवाह मोजला जातो आणि कॅलरी मध्ये ऊर्जा मोजली जाते. प्रश्न क्रमांक 31. टंगस्टन या धातूची संज्ञा कोणती? मित्रांनो, टंगस्टनला लॅटिन मध्ये वुल्फ्रम असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच त्याची संज्ञा काय बनली आहे? डब्ल्यू बनली आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. एल म्हणजे अल्युमिनियम, एमजी म्हणजे मॅग्नेशियम आणि Na म्हणजे सोडियम. त्या ठिकाणी सोडियम का म्हणतोय आपण? सोडियम म्हणतोय, परंतु Na का लिहितोय आपण? कारण या ठिकाणी सोडियमचं लॅटिन नाव काय? नॅट्रियम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान टिंब या राज्यात आहे. मित्रांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ते आसाम मध्ये आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो, 1950 ला याची स्थापना करण्यात आली आणि 1976 ला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. प्रश्न क्रमांक 33. डोंगरावर अन्न शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो कारण? आता या ठिकाणी पहा काय होतं, जसजसं आपण जमिनीपासून वर जातो, उंच जातो, त्यावेळी काय होतं, वातावरण विरळ होतं. म्हणजे वातावरणाचा दाब कमी होतो आणि त्यामुळे काय होतं, डोंगरावर किंवा उंच ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2. डोंगरावर किंवा उंच ठिकाणी वातावरणाचा दाब कमी होतो, त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 34. डॅश डॅश येथे भारताने पहिली अणुचाचणी केली. मित्रांनो, 1974 साली राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी भारतानं पहिली अणुचाचणी केली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 पोखरण हे आपलं उत्तर आहे. आणखी काय लक्षात ठेवायचं आहे, या चाचणीला कोणतं नाव देण्यात आलं होतं? स्माइलिंग बुद्धा हे नाव देण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 35. डॅश डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा संभवतो. मित्रांनो, रातांधळेपणा म्हटलं की व्हिटॅमिन ए, जीवनसत्व अ, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. क मुळे स्कर्वी, ड च्या अभावामुळे मुडदूस आणि ब च्या अभावामुळे बेरीबेरी हे रोग होतात. प्रश्न क्रमांक 36. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? मित्रांनो, भारतातील पहिले 100% सेंद्रिय बनणारे राज्य आहे सिक्कीम. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सिक्कीम हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. सूर्याला सर्वात जवळचा असणारा ग्रह डॅश डॅश आहे. मित्रांनो, हा सूर्य आहे, त्याच्यापासून क्रम पहा, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, लघुग्रहांचा पट्टा, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून असे 8 ग्रह आहेत ते सूर्यमालेमध्ये आहेत. म्हणजे सर्वात जवळचा बुध आणि सर्वात लांबचा नेपच्यून. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? सर्वात जवळचा असणारा ग्रह पर्याय क्रमांक 2 बुध. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रात कोणती शेळीची जात प्रसिद्ध आहे? मित्रांनो, जमनापारी उत्तर प्रदेश, चंबा आणि गुड्डी हिमाचल प्रदेश आणि सुरती महाराष्ट्र. म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुरती ही जात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 39. मणिपूर या राज्याची राजधानी कोणती? मित्रांनो, आपल्याला ईशान्येकडील 7 राज्य म्हणजे 7 बहिणी माहित असतील. कोणते कोणते आहेत? अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा यांच्या राजधानी आपल्याला माहित असल्या पाहिजे. जसं की मणिपूरची कोणती आहे? इम्फाळ आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच अरुणाचल प्रदेशची इटानगर, आसामची दिसपूर, मेघालयची शिलाँग, मिझोरमची ऐजवाल, नागालँडची कोहिमा आणि त्रिपुराची आगरताळा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40. विद्याधन या शब्दाचा विग्रह दाखवणारा पर्याय ओळखा. मित्रांनो, विद्याधनचा विग्रह असतो विद्या हेच धन. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी कोणता समास आलेला आहे? समास आहे कर्मधारय समास, कारण या ठिकाणी दोन्ही शब्द काय आहेत? प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 41. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? त्या ठिकाणी पहा, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि त्यांच्या सरकारमध्ये पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. धर्मियांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी
डॅश डॅश येथे आहे. आता या ठिकाणी पहा, शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे नांदेडमध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 43, दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? या ठिकाणी पहिलं पहा, पहिलं महायुद्ध 1914ला सुरू झालं आणि 1918-19ला संपलं. त्यानंतर दुसरं महायुद्ध 1939ला सुरू झालं आणि 1945ला संपलं. म्हणजे आपलं उत्तर काय? दुसरं महायुद्ध आहे ते 1939ला सुरू झालं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, नारायण श्रीपाद राजहंस यांना टिंबटिंब या नावाने संबोधले जाते. आता या ठिकाणी पहा, नारायण श्रीपाद राजहंस म्हणजे कोण? बालगंधर्व. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, चार मिनार हे ऐतिहासिक वास्तू डॅश डॅश येथे आहे. मित्रांनो, चार मिनार कुतुब मिनार आणि चांद मिनार लक्षात ठेवा. चार मिनार हैदराबाद, कुतुब मिनार दिल्ली आणि चांद मिनार दौलताबाद छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, झाशीचे राज्य डॅश डॅश या वर्षी खालसा करण्यात आले. आता या ठिकाणी पाठच ठेवायचा आहे. झाशीचं राज्य दत्तक विधानना मंजूर करून लॉर्ड डलहौसी यानं 1853ला खालसा केलं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 1853 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच 1848ला सातारा संस्थान देखील खालसा केलं होतं, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 47, सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य डॅश डॅश आहे. आता या ठिकाणी पहा, भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य, सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य, सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य आणि सर्वात जास्त लोकसंख्या घनता असलेले राज्य. पाठ ठेवायचा आहे. सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम मध्ये आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता बिहारमध्ये आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. या गोष्टी पाठ ठेवा. प्रश्न क्रमांक 48, वाळवंटी प्रदेशातील मुख्य पीक डॅश डॅश आहे. मित्रांनो, वाळवंटी प्रदेशात मुख्यत्वे करून खजूर पिकते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 खजूर हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? खूप अभ्यास केला तरच उत्तम गुण मिळतील. आता मित्रांनो, उत्तम गुण कधी मिळतील असा संकेत दिलेला आहे. जर अभ्यास केला तरच उत्तम गुण मिळतील असा संकेत दिलेला आहे, म्हणून हे काय संकेतार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, प्राप्तिकर हा डॅश डॅश प्रकारचा कर आहे. मित्रांनो, प्राप्तिकर म्हणजे काय? तर इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स आपण डायरेक्टली भरतो, म्हणून हा काय प्रत्यक्ष कर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. अप्रत्यक्ष कर कोणता असतो? जीएसटी, जो आपण वस्तूवर भरतो, वस्तूच्या किमतीमधून निघून जातो, आपल्याला कळत पण नाही आपण भरला की नाही ते. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर. प्रश्न क्रमांक 51, हिऱ्याबद्दल खालीलपैकी कुठले वाक्य चुकीचे आहे? मित्रांनो, हिऱ्याचा अपवर्तनांक मोठा आहे, बरोबर आहे, त्यामुळे हिरा जास्त चमकतो. दुसरं विधान बरोबर. हिऱ्याचे स्फटिक हे एका अतिशय मोठ्या रेणूचे उदाहरण आहे, हे देखील बरोबर. आणि त्यातून प्रकाश व एक्स किरणे जाऊ शकतात, हे देखील बरोबर. परंतु विद्युत सुवाहक आहे का? हिरा हा विद्युत ध्रुववाहक आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 आहे, चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 52, सत्यासत्य या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल? मित्रांनो, सत्यासत्य काय होतं? याच्यामध्ये दोन एकमेकांचे विरोधी शब्द एकत्र आहेत, सत्य आणि असत्य. ठीक आहे. मग ज्यावेळी दोन एकमेकांच्या विरोधातले शब्द एकत्र येतील तेव्हा काय करायचं? ते शब्द जोडताना किंवा न जोडायचे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? सत्यासत्याचा विग्रह सत्य किंवा असत्य. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53, भारतीय चित्रपट सृष्टी जनक म्हणून कोणास ओळखले जाते? आता मित्रांनो, 1913 साली भारतामध्ये पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी आणला? तर दादासाहेब फाळके यांनी. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी डॅश डॅश हे पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे अभयारण्य म्हणून गणले जाते. आता या ठिकाणी पाहायचं आहे, भरतपूर पक्षी अभयारण्य किंवा भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे. हे मित्रांनो आशियातील सर्वात मोठं अभयारण्य म्हणून गणलं जातं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. हा प्रश्न का महत्वाचा आहे? कारण नुकतंच त्याचं नाव बदलून केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान असं ठेवण्यात आलेलं आहे. भरतपूर राष्ट्रीय उद्यानचं नाव बदलून केवलादेव किंवा घाना राष्ट्रीय उद्यान असं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 55, टेलिव्हिजन या उपकरणाचा शोध कोणी लावला? मित्रांनो, टेलिव्हिजन म्हणजे टीव्हीचा शोध लावला होता जॉन लॉजी बेअर्ड यांनी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जॉन बेअर्ड आपलं उत्तर आहे. मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला आणि एडिसन यांनी लाईट बल्ब सोबतच शेकडो शोध लावले होते.
न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 56 भूतकाळ करा. अमेरिकेत सुखाची रेलचेल आहे. भूतकाळामध्ये काय असतं? होती. म्हणजे काय? अमेरिकेत सुखाची रेलचेल होती. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी असेल म्हटलं की भविष्यकाळ, होईल म्हटलं की भविष्यकाळ आणि आहे म्हटलं की वर्तमान काळ. आपल्याला काय विचारलंय? भूतकाळ म्हणजे काय? होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 57 खालीलपैकी कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? मित्रांनो, महाराष्ट्राचे उत्तरेकडील टोक किंवा कोकणाचे उत्तरेकडील टोक कोणते? दमणगंगा खाडी किंवा दमणगंगा नदी. आणि दक्षिणेकडील कोणते? तर तेरेखोल नदी आणि तेरेखोलची खाडी. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 तेरेखोल हे महाराष्ट्र राज्याचे आणि कोकणाचे दक्षिणेकडील टोक आहे. प्रश्न क्रमांक 58 रेपो दर वाढीचा होणारा परिणाम कोणता? आता या ठिकाणी रेपो दर म्हणजे काय? ज्या दरानं रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देते त्याला काय म्हणायचं? रेपो दर. म्हणजेच काय? तर ज्या दराने इतर बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्याला म्हणायचं रेपो दर. आणि त्यामुळे काय होणार आहे? जर रेपो दर वाढला तर काय होतं? तर बँका कर्ज कमी घेतात आणि त्यामुळे मार्केटमध्ये चलनाचा पुरवठा कमी होतो. ठीक आहे. म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 चलन पुरवठा कमी होणे हे आपलं उत्तर आहे. काय काय होईल? चलन पुरवठा कमी झाला. काय होणार आहे? चलन पुरवठा कमी झाला की लोकांकडे पैसा कमी असेल आणि त्यामुळे वस्तूंची मागणी कमी होईल. त्यामुळे काय होईल? महागाई देखील कमी होईल. ठीक आहे. त्या उलट रेपो दर कमी झाला तर काय होईल? तर बँका मोठ्या प्रमाणात कर्ज घेतील आणि लोकांना देतील आणि त्यामुळे काय होईल? लोकांच्या हातात पैसा येईल, त्यामुळे मागणी वाढेल आणि मागणी वाढल्यामुळे महागाई देखील वाढेल. ठीक आहे. म्हणजेच रेपो दर वाढला तर काय होईल? चलन पुरवठा कमी होईल आणि त्यामुळे महागाई देखील कमी होईल. त्या उलट जर रेपो दर कमी झाला तर काय होईल? चलन पुरवठा वाढेल आणि महागाई देखील वाढेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59 मुलगी या शब्दास समानार्थी नसलेला शब्द निवडा. या ठिकाणी पहा, बाला म्हणजे मुलगी, दुहिता म्हणजे मुलगी, कन्या म्हणजे मुलगी, परंतु मनस्विनी म्हणजे काय? स्वच्छंद. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 हा काय? मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 60 आपली पाठ दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय ओळखा. मित्रांनो, आपल्याला दुसऱ्याची पाठ दिसते परंतु आपले दिसत नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्याचे दोष दिसतात परंतु आपले दोष दिसत नाहीत. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ काय असणार आहे? स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61 भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक डॅश डॅश आहे. मित्रांनो, सीडॅक या कंपनीनं 1991 साली भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक बनवला होता. ज्याचं नाव होतं परम 8000. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 परम 8000. ठीक आहे. त्याचबरोबर जर असं विचारलं गेलं की सध्या भारतामध्ये असलेला सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर कोणता मित्रांनो? त्याचं नाव आहे ऐरावत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 62 खालीलपैकी कोणते चिन्ह भावना व्यक्त करते? मित्रांनो, भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक शब्दांचा आणि उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो आणि ते कुठे आलेला आहे? पर्याय 2 मध्ये. प्रश्न क्रमांक 63 मी फलंदाजी केलेली असेल या वाक्याचा काळ ओळखा. मित्रांनो, केलेली असेल म्हणजे भविष्यामध्ये ती गोष्ट करून झालेली असेल. म्हणजेच काय? पूर्ण भविष्यकाळ किंवा फक्त भविष्यकाळ म्हटलं तरी चालेल. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. पूर्ण भूतकाळ कसा असेल? मी फलंदाजी केलेली होती. साधा भूतकाळ मी फलंदाजी केली आणि वर्तमान काळ मी फलंदाजी करतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 64 यांपैकी सरपटणाऱ्या खोडाचे उदाहरण कोणते? मित्रांनो, सरपटणारे खोड म्हणजे वेल कोणता आहे? काकडीचा. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65 केंद्रातील वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खालीलपैकी कोणता विभाग येत नाही? मित्रांनो, केंद्रातील वित्त मंत्रालयाअंतर्गत काय येतं? वित्तीय सेवा विभाग, व्यय विभाग आणि राजस्व विभाग. परंतु कर आणि वाणिज्य विभाग येतो का? नाही येत आहे. म्हणजे पर्याय